वाव, आज आपण पुन्हा करणार आहे हिटलेस कर्ल्स, पण मागच्या वेळेस आपण ओढणीने केलं तर ह्यावेळेस आपण करणार आहे हे यूज करून. हा होणार आहे हिटलेस कर्ल्सचा पार्ट 2. हे तर असे 3 होते, पण आता माझ्याकडे 2च राहिले आहे, कारण की ते खूप दिवसापासून प्रोडक्ट आलेला आहे आणि तिसरं वाला कुठे हरवून गेलं मला माहित नाहीये. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या केसांवरती पाणी स्प्रे करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे मिडल पार्टीशन. पुढून हे असं ठेवायचं आहे आणि मागून आपल्याला झिगझॅग मध्ये करायचं आहे. आपल्याला हे लावायचे आहे 3 सेक्शन मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे आपला हा पुढचा सेक्शन. इथून आपल्याला केस पूर्ण असे काढून घ्यायचे. आपण थोडेसे विंचरून घेणार आहोत. आता माझं एक प्रोडक्ट हरवलंय, त्याच्यामुळे पुढच्या कर्ल साठी मी यूज करत आहे हे हेअर रोलर. आता या प्रोडक्टला लास्ट हुक दिलेले आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे रबर बँड आपल्याला यूज करायची तर गरज पडणार नाहीये. आता हे केस असे घ्यायचे आहेत, अपोजिट साइडला टर्न करायचे शेवटपर्यंत आणि लास्टला इथं आपल्याला हुक लावायचं आहे. हे असं काहीतरी दिसणार आहे. आता जी इकडून केले सेम इकडून करायचे. तर आता 1 तासानंतर बघू याचा रिझल्ट काय येतोय. तर गाईज फायनली 1 तास कम्प्लीट झालेला आहे आणि आता माझ्यामध्ये अजून पेशन्स नाही, मी वाट बघणार आहे. तर चला लेट्स रिव्हील द ट्रुथ. आणि हे मी असं पाहिलंय की काढताना असं टर्न करून काढायचं आहे, डायरेक्ट काढायचं नाहीये. बाबू, तर हे असं काहीतरी झालेले आहे. केस तिकडून पण सेम करून नाही, अपोजिट मध्ये काढून राहिले, असे गोल करून काढायचे ते केस. वाव, छान झालेत बरं का, एवढे काही वाईट नाही झाले. हे वाला आपलं लास्टचं. तर हे आहे याचा फायनल रिझल्ट. तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच, बाय.